त्याला मुख्यमंत्र्यांनी हे अत्यंत गांभीर्याने घेऊन याची चौकशी पूर्ण करून याच्यावर निर्णय धन्यवाद द्यावा. धन्यवाद एवढीच या ठिकाणी विनंती नाना आहे. अध्यक्ष महाराज तुमचा धन्यवाद. मी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायला या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अनेक वर्ष इथं आमच्यापेक्षा सिनियर आणि आता आमच्या बरोबरची खूप लोक या सभागृहात आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव राज्याच्या कायदा सुव्यवस्था मग त्याला ज्या घडामोडी असतात त्याच्यावरची चर्चा त्या ठिकाणी आल्यात आणि अनेक प्रश्न त्या ठिकाणातून मार्गी लागले. पण अध्यक्ष महाराज, यावेळेचा अंतिम आठवडा खऱ्या अर्थानं ऐतिहासिकच राहणार आहे. अधिवेशनाच्या कालावधीतच हा भोंदूबाबाचं प्रकरण बाहेर आलं आणि भोंदूबाबाचं प्रकरण बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रात सर्वसामान्य महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील यांच्यावर त्याचा एक मोठा इम्पॅक्ट गेला, बॅड इम्पॅक्ट गेला. आणि नुसतं महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये याच्यावरची चर्चा सुरू झाली आणि देशामध्येच नाही तर विदेशामध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली. मला इस्रायलमध्ये माझा एक मित्र राहतो अध्यक्ष महाराज, त्याचा फोन आला 2 दिवसाच्या पहिले. म्हणजे आपलं आता ते फादरलँड आहे इस्रायल. तर तिथून मला फोन आला. ते म्हणले की आमच्याकडे युद्ध चालू आहे पण चर्चा आता फक्त महाराष्ट्रातली या भोंदूबाबाची आहे. महिलांचं शोषण करण्यासाठी देवाचं रूप घेऊन मी कृष्णाचा अवतार आहे अशा पद्धतीचं महिलांच्या कानात फुसफुसायचं आणि त्यांना त्याच्या जाळ्यामध्ये आणायचं आणि त्यांना ओशोनं पाणी पाजायचं. म्हणजे त्या पाण्यामध्ये सगळं, त्याला आता काही हे शब्द वापरायचे इथं नाहीत. आणि अध्यक्ष महाराज, शुद्धीकरणाच्या नावाने त्या महिलांना आपल्या जाळ्यात ठेवायचं. एक घटना तर अशी झाली अध्यक्ष महाराज की एका चांगल्या घरची मुलगी त्यांनी आपल्या जाळ्यात फसवली आणि अध्यक्ष महाराज तिला एका उद्योगपत्याच्या सोबत जोडलं, कारण की तो जोड्या लावायचा. आता जोड्या खूप आहेत अध्यक्ष महाराज, त्याची पूर्ण माहिती आहे माझ्याकडे. 58 प्रकरण नाही, माझ्याकडे 250 प्रकरणं आलेली आहेत त्याच्यात. अध्यक्ष महाराज, त्यांनी त्या उद्योगपत्याशी जोडलं आणि त्या मुलीला सांगितलं की त्या उद्योगपत्याला तू सांग की तुझ्यामुळे मला गर्भधारणा झाली. त्या मुलीने सांगितलं त्या उद्योगपतीला. मग ते भोंदूबाबाकडे गेले उद्योगपती की हे काय नवीनच झालं. ते म्हणले की सेटल करायला लागेल. 20 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांनी घेतले आणि तिथून हा धंदा सुरू झाला व्यापाराचा. अध्यक्ष महाराज, अनेक पांढरपेशांना त्यांनी लुटलं. अनेक उद्योगपती असतील, राजकारणी लोक असतील त्याच्यामध्ये संमलित झाले. मगाशी त्या दिवशी आम्ही स्थगन आणला त्या दिवशी सुद्धा विरोधकाकडून आम्हाला पाणी दिलं अशा पद्धतीचा आमच्यावर आरोप होत होता. अध्यक्ष महाराज, पाणी जे काही उपसमितीने त्या काळामध्ये जे काही निर्णय घेतलेत आणि त्यामुळे पाणी त्या ठिकाणी दिलं गेलं. त्याच्यानंतर अध्यक्ष महाराज तिथं पाण्याची टाकी तयार झाली, नळ झालेत. हे काय आमच्या सरकारने केले नाहीत अध्यक्ष महाराज. 1.5 कोटी रुपये तुम्ही त्या देवस्थानाच्या विकासासाठी आपण दिले. हे काही विकासाच्या दृष्टिकोनातले काही जे प्रयत्न असतात, तुम्ही असो की आम्ही असो, हे करत असतो. पण अध्यक्ष महाराज, देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री त्या ठिकाणी भेटीला गेले. 7 मार्चला तर हे खरात साहेब हे तर पुण्यामध्ये दिवसभर एका मंत्र्याच्या घरी होते अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, 7 मार्च, कारण की गुन्हातानंतर झाला, पुण्यामध्ये एका मंत्र्याच्या घरी दिवसभर होते. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की घटना समजा त्या महिलेने पुढे येऊन की घटनेला त्या ठिकाणी आवाज उठवला नसता तर ब्लॅकमेलिंग हे मोठ्या प्रमाणात सुरू राहिली असते. अध्यक्ष महाराज, मी एक या निमित्तानं सांगतोय की या सरकारमध्ये जे काही आता टोळी युद्ध